आपण यापूर्वी 2 क्लिप केलेल्या आहेत, पण त्या क्लिप म्हणाव्या तेवढे असे इफेक्ट झालेले नाहीत. तरी आपण प्रश्न 25 पासून पुढची क्लिप परत तयार करणार आहोत. या ठिकाणी आपला आवाज खूप कमी झाला होता, त्याच्यामुळं आता या क्लिपमध्ये तो चांगला वाढवून करण्याची आपण तयारी करत आहोत. क्वेश्चन नंबर 25 आहे, which of the following is feature of labor of the factors of production? All, inelastic supply of the labor, perishable factor, restricted mobility. 26 नंबरचा प्रश्न बघा, which of the following is the feature of capital as the factor of production? तर याचे उत्तर आहेत ऑल, मॅन मेड फॅक्टर, मोबाईल फॅक्टर ऑफ द प्रोडक्शन आणि पॅसिव्ह फॅक्टर ऑफ द प्रोडक्शन. कसाही जरी प्रश्न आला तर कॅपिटल हे मॅन मेड आहे, मोबाईल फॅक्टर आहे आणि पॅसिव्ह फॅक्टर ऑफ द प्रोडक्शन आहे. पुढचं फीचर्स ऑफ द कॅपिटल आहे द फीचर फॅक्टर्स ऑफ द प्रोडक्शन. ह्याच्यामध्ये काही फॅक्टर्स आहेत ते आपण पाठच करूया. मानवनिर्मित उत्पादकता वाढवते, पेट लवचिकता पुरवठा, नाशवंत कच्चा माल किंवा नाशवंत वस्तू कालांतरे वापरल्या जाऊ शकतात किंवा खराब होऊ शकतात, त्यामुळे मूल्य कमी होऊ शकते आणि गतिशील एका ठिकाणून दुसरीकडे शिफ्ट करता येते, हे कॅपिटलचं वैशिष्ट्य आहे. पुढे उत्पादनाचे घटक म्हणून उद्योजकाची वैशिष्ट्ये, इंटरप्रिनरची जे आहेत ना काही वैशिष्ट्ये आहेत. जोखीम घेण्याची तयारी, नवोन्मेष इनोव्हेशन, दूरदृष्टी फ्युचर स्कोप, नेतृत्व क्षमता मोटिवेशन, संसाधनाचा प्रभावी वापर, यूज ऑफ अवेलेबल रिसोर्सेस, धैर्य आणि चिकाटी, हार मानत नाही, व्यवसाय व्यवस्थापन कौशल्य. आता ह्यानंतर आपण 27 नंबरचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न नंबर 27 मध्ये काय म्हटलंय बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द फीचर ऑफ कॅपिटल ॲज द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. काय काय फीचर आहेत कॅपिटलचे बघा, सारेच आहेत. प्रोडक्टिव्ह फॅक्टर आहे, मोस्ट ड्युरेबल आहे, इलास्टिक सप्लाय आहे. आता 28 नंबरचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द फीचर ऑफ द कॅपिटल ॲज द फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. खालीलपैकी कोणते फीचर्स नाहीत म्हटले. ऍक्टिव्ह फॅक्टर नाही, कॅपिटल हे पॅसिव्ह फॅक्टर आहे आहेत. कॅपिटल हे मोबाईल फॅक्टर ऑफ प्रोडक्शन, मॅन मेड फॅक्टर दोन्ही आहेत. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट 29 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. कॅपिटल इज द पार्ट ऑफ द वेल्थ, वेल्थ इज नॉट द पार्ट ऑफ द कॅपिटल. कॅपिटल इज द पार्ट ऑफ द वेल्थ हे बरोबर आहे, वेल्थ इज नॉट द कॅपिटल ऑफ द फॅक्टर ऑफ द कॅपिटल नाही. 30 नंबरचा प्रश्न, which of the following are the qualities of entrepreneur? All, A, organizer, decision maker, self competent. 31 number, Ricardian rent theory is given by David Ricardo. हे पाठच करायचे आहेत आपल्याला. Ricardian theory is given by David Ricardo. 32 number, Ricardian rent theory classified land into dash dash types, 4 types of the land. 33 number, Ricardian rent theory considered that only yield of dash dash crop at field, wheat, गहू. 34 number बघा, Ricardian rent theory is also known as dash dash zero rent theory. झिरो रेंट थेरी म्हटल्या Ricardian rent theory पाठच करायचं. आणि 35 नंबर बघा, मॉडर्न रेंट थेरी इज ऑल्सो नोन ॲज डॅश डॅश स्कॅरसिटी रेंट थेरी. मागणी जास्त आणि पुरवठा कमी, स्कॅरसिटी. 36 नंबर बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. उत्तर आहे भाडे बरोबर वास्तव मिळकत वजा वाहन खर्च हे बरोबर आहे. भाडे बरोबर वास्तव मिळकत वजा वाहन खर्च. 37 नंबर बघा, विच थेरी पर्पज इकॉनॉमिक रेंट इज ए सरप्लस विच इज नॉट पेक्युलियर टू लँड अलोन, इट कॅन बी पार्ट ऑफ लेबर कॅपिटल आणि एंटरप्रेन्युअर. उत्तर आहे मॉडर्न रेंट थेरी. मॉडर्न रेंट थेरीने हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, इकॉनॉमिक एक्सप्लेनेशन केलेलं आहे त्यांनी. इकॉनॉमिक रेंट इज ए सरप्लस, स्किल्ड कामगार, कॅपिटल व उद्योजक हे जर एक्सपेंडिचरच्या कितीतरी पटीत फायदा कमी होत असतील तरी ते उत्पन्न मागे पडते. इन्कम एक्सपेंडिचर, सरकारी नोकरदार, नंबर 2 चा धंदा करणारे व्यावसायिक यांना पण मॉडर्न रेंट थेरी लागू होते. ती शेतीला तर लागू आहेच पण ह्यासाठी पण लागू होते.
38 number. When we transfer one factor from use of another, we have to sacrifice the income earned by it from earlier use. Here, sacrifice of earning is called dash dash. Transfer earning, बदली उत्पन्न, कमाईचे हस्तांतरण, असं त्याचा अर्थ आहे. 39 नंबर बघा. एनिथिंग दॅट इन्क्रीजेस वन ॲबिलिटी टू जनरेट व्हॅल्यू इज कॉल्ड कॅपिटल. कॅपिटल मुळेच नवीन व्हॅल्यू जनरेट करण्याची ताकद येते. ह्याच्यामध्ये दुसरे उत्तर पण होते ते त्याचा विचार करायची गरज नाही. 40 नंबर बघा. द थिंग विच कॅन बी युज्ड टू परचेस असेट्स फ्रॉम द कंपनी दॅट विल जनरेट रेव्हेन्यू अँड इन्कम इज कॉल्ड मनी. पैसा हे उत्तर आहे. नाही कोणतं मग रेंट नाही, प्रॉफिट नाही, करन्सी नाही. 41 नंबर बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज ब्रॉडर अब्लिक वायडर कन्सेप्ट डॅश डॅश. आहे कोणतं कॅपिटल भांडवल, नाही कोणतं मनी, करन्सी, प्रॉफिट हे नाहीत त्याचे उत्तर. 42 नंबर. इन्क्लूड्स डॅश डॅश इन्क्लूड्स ऑल aspect of business that can be used to generate revenue and income. हे उत्तर आहे. डॅश डॅश म्हणजे कॅपिटल. कॅपिटल includes all aspects of business that can be used to generate revenue of the income. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे बघा. 43 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग इज ब्रॉडर वायडर कन्सेप्ट. उत्तर आहे ग्रॉस इंटरेस्ट. नाही कोणतं पण नेट इंटरेस्ट नाही, प्युअर इंटरेस्ट नाही, परफेक्ट इंटरेस्ट नाही. परीक्षेत ते दिले तर ते बघायला पाहिजे. 44 नंबरचा प्रश्न बघा. अॅन्युअल रेट ऑफ इंटरेस्ट टू बी पेड ऑन द इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटी ऑर डिपॉझिट अकाउंट बिफोर टॅक्सेस ऑर अदर चार्जेस इज कॉल्ड ॲज. उत्तर आहे ग्रॉस इंटरेस्ट, एकूण व्याज. आणि नाही कोणतं मग नेट इंटरेस्ट नाही, प्युअर इंटरेस्ट नाही, परफेक्ट इंटरेस्ट नाही. 45 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. बरोबर कोणते आहे बघा. नेट इंटरेस्ट बरोबर ग्रॉस इंटरेस्ट वजा टॅक्सेस वजा डिप्रिशिएशन, किंवा याला परीक्षेत असे देतात. नेट इंटरेस्ट बरोबर ग्रॉस इंटरेस्ट मायनस कंसामध्ये टॅक्सेस अधिक डिप्रिशिएशन. बाकीचे वाचायची गरज नाही. 46. रेंट थेरी ऑफ प्रॉफिट इज गिवन बाय टिम. रेंट थेरी कुणा दिली? फ्रान्सिस जे वॉकर. फ्रान्सिस जे वॉकर हा रेंट थेरी ऑफ प्रॉफिटचा जनक आहे. भाडे तत्वाचा कायदा सिद्धांत जनक फ्रान्सिस आय वॉकर. 27 नंबर. विच थेरी ऑफ प्रॉफिट प्रपोजेस प्रॉफिट ॲज ए सरप्लस लाईक रेंट इज अनरिअलिस्टिक अँड इट कॅनॉट बी एक्सेप्टेड ॲज ट्रू अप्रोच ऑफ प्रॉफिट. उत्तर आहे द रेंट थेरी ऑफ प्रॉफिट. आता हे महत्वाचं बरं काय. प्रॉफिटला रेंट भाडे सारखे किंवा ज्यादा उत्पन्न म्हणजेच रेंट मानणे चुकीचे आहे. हा सिद्धांत रेंट थेरी ऑफ प्रॉफिटने सांगितला आहे. तशी कल्पना मांडली आहे. यात परत सांगितले आहे की त्याला थेरी ऑफ अप्रोच ऑफ प्रॉफिट म्हणून स्वीकारले, एक्सेप्ट केले देखील जात नाही, कारण रेंट व प्रॉफिट या दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत. असे रेंट थेरी व प्रॉफिट मध्ये फ्रान्सिस आय वॉकर यांनी मांडलेला आहे. बघा याचा विचार थोडासा रिपीट करायला पाहिजे. प्रॉफिट आणि रेंट हे दोन्ही वेगवेगळे आहेत, त्याचा अर्थच एवढा आहे. 48. हु प्रपोजेस द वेज थेरी ऑफ प्रॉफिट. उत्तर आहे प्रॉफिट प्रोफेसर तौसिंग अँड दावेनपोर्ट. तौसिंग आणि दावेनपोर्टची जी थेरी ऑफ प्रपोजेस वेज थेरी ऑफ प्रॉफिट. वेज थेरी ऑफ प्रॉफिट म्हणजे की या दोघांचं नाव घ्यायचं. फायद्याच्या प्रमाणात पगार ही संकल्पना मांडणारे तौसिंग आणि दावेनपोर्ट. 49. हु प्रपोजेस मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी ऑफ थेरी ऑफ प्रॉफिट. उत्तर आहे मार्शल, प्रोफेसर मार्शल. मार्शलचा सिद्धांत कोणता आहे मग? मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी थेरी ऑफ द प्रॉफिट. 50 नंबर. प्रॉफिट इज इक्वल टू मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी ऑफ द एंटरप्रिन्युअर सेड बाय होम प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल. हे सारं पाठच करायला पाहिजे. 51 नंबर. इतकाच आता 2 प्रश्न ह्या क्लिपमध्ये 2 प्रश्न कमीत कमी आपल्या परीक्षेत येणार आहेत. द डायनॅमिक थेरी ऑफ प्रॉफिट इज गिवन बाय प्रोफेसर जे बी क्लार्क. क्लार्कनं काय दिला? डायनॅमिक थेरी ऑफ द प्रॉफिट इज गिवन बाय जे बी क्लार्क. आपण एक क्लिप मध्ये मागे तिथं उत्तर थोडं वेगळं दिलेलं आहे. डायनॅमिक थेरी ऑफ प्रॉफिट विश्लेषण क्लाइट केलेलं आहे. पण क्लाइट नाही, जे बी क्लार्क करायला पाहिजे. तर जे बी क्लार्क. बरं झालं उत्तर सापडला. गतिमान काय फायदा सिद्धांत किंवा नफ्याचा गतिमानता सिद्धांत लवकर श्रीमंत होण्याचा मार्ग जे बी क्लार्कनं सांगितलेला आहे, क्लाइटनं नाही.
पुढचा प्रश्न आहे 52 नंबर. प्रॉफिट इज द डिफरन्स बिटवीन द प्राइस अँड कॉस्ट ऑफ द प्रोडक्शन ऑफ द कमोडिटी हू स्टेटेड. सो प्रॉफिट बरोबर प्राइस वजा कॉस्ट, म्हणजे नफा बरोबर किंमत वजा लागत खर्च. आणि हे कोण सांगितलं? जे.बी. क्लार्कने सांगितलंय. 53 नंबर. हे पाठ झालं म्हणजे परीक्षेमध्ये इकॉनॉमिक्स ज्याचं 8 पैकी 6 झालं, पास झाला समजायचं. इकॉनॉमिक आणि बुक किपिंग मध्ये 10 पैकी ह्या 3 3 2 3 11 पैकी 8 मार्क तर कमीत कमी पडले पाहिजेत. आणि हे जर पडले त्याच दिवशी पास झाल्याचा पास आपल्याला होणार नाही. पडेपर्यंत तुम्हाला मेहनत करावीच लागते. अकॉर्डिंग टू द डायनॅमिक थिअरी ऑफ प्रॉफिट, profit is the result of dynamic changes. Professor Clark J.B. has stated following 6 changes are responsible for profit. म्हणजे क्लार्कनं सांगितलं की नफा तेव्हाच मिळतो कधी? एक, चेंजेस इन इन्क्रीज इन पॉप्युलेशन, लोकसंख्या वाढ. चेंजेस इन टेस्ट ऑफ द प्रेफरन्सेस, कस्टमरची चव बदलली पाहिजे, पसंती प्रॉफिट वाढीसाठी योग्य असते. मल्टिप्लिकेशन्स ऑफ द वॉन्ट्स, गरजाची वाढ गुणाकाराच्या पद्धती झाली पाहिजे. कॅपिटल फॉर्मेशन, भांडवलाची निर्मिती झाली पाहिजे. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स, नवीन तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. आणि चेंजेस इन द फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन, एक मालकी भागीदारी, मर्यादित भागीदारी, भागीदारीची सहकारी संस्था, हे याच्यात बदल झाले पाहिजे. 54 नंबरचा प्रश्न बघा. हू क्रिटिक्स द डायनॅमिक थिअरी ऑफ प्रॉफिट. क्लार्कच्या थिअरीला कोण क्रिटिसाइज केलं? फ्रँक के.एच. नाईटनं. KNIST ना. जोखीम और अनिश्चिततामध्ये फरक. लाभ अनिश्चितता का पुरस्कार है. जोखीम, लाभ हा जोखीम उठाने का फल नाही आहे. जोखीम मापता येते व त्याचे अस्तित्व असते. अनिश्चितता काय? सहन करण्याचा मोबदला म्हणजे लाभ. जोखीम, पीक विमा, जीवन विमा, लाभ जोखीम थोडे वेगळे आहेत. लाभ हा अनिश्चित भविष्याचा बक्षीस आहे. 56 नंबर बघा. विच थेरी प्रपोडेड that risk taking is the important function of the entrepreneur. Risk theory of profit कोण दिली? हे F.W. हावले. F.W. हावले म्हटलं की रिस्क थिअरी ऑफ द प्रॉफिट आहे. हू प्रपोजेस 57 नंबर बघा. हू प्रपोजेस द अनसर्टनिटी बिअरिंग थिअरी ॲज प्रॉफिट. फ्रँक एच. नाईट. नाईट म्हटलं की हू प्रपोजेस द अनसर्टनिटी बिअरिंग थिअरी ऑफ द प्रॉफिट. 58 नंबर बघा. अनसर्टनिटी बिअरिंग थिअरी प्रपोजेस ऑल प्रॉफिट इज रिवॉर्ड फॉर अनसर्टनिटी बिअरिंग. 2 नंबर. द अनमेजरेबल रिस्क्स आर टर्म्ड ॲज अनसर्टनिटी. बरोबर आहे. दीज अनमेजरेबल रिस्क्स आर ट्रू हजार्ड्स ऑफ बिझनेस. आणि सी आहे ह्याच्यातलं. Pure profit is, however, a temporal and unfixed reward. It is turned with uncertainty. आणि 59 नंबरचा प्रश्न आहे बघा. मॉडर्न थिअरी ऑफ प्रॉफिट रिलेटेड विथ फॉलोइंग बोथ परफेक्ट कॉम्पिटिशन थिअरी, डिमांड अँड सप्लाय थिअरी ऑफ द प्रॉफिट. आणि 60 नंबरचा प्रश्न आहे. विच थिअरी प्रपोजेस दॅट द कन्सेप्ट प्रॉफिट इज मेजरेबली डिपेंड्स ऑन डिमांड सप्लाय कन्सेप्ट. उत्तर आहे मॉडर्न थिअरी ऑफ द प्रॉफिट. 61 नंबरचा प्रश्न तिकडे पण झाला, तरी पण बघूया. हू प्रपोज्ड द इनोव्हेशन थिअरी ऑफ द प्रॉफिट. प्रोफेसर SCHUM स्कम्पेटर. आणि ह्याच्यात आपण आता परत एक 9 प्रश्न नुसते इनोव्हेशन कोणी केलेलं आहे हे बघणार आहोत. थोडंसं याच्यामध्ये पॉज घेतो मी. पॉज घेतल्याशी ताकद येणार नाही. आता ह्याच्यामध्ये आपण फास्ट मध्ये ह्या 10 पैकी एक प्रश्न परीक्षेत राहणार. रिकार्डियन थेअरीचा जनक डेव्हिड रिकार्डियन. झिरो रेंट थेअरी इज कॉल्ड ॲज रिकार्डियन रेंट थेअरी. मॉडर्न रेंट थेअरी इज कॉल्ड ॲज स्कॅर्सिटी रेंट थेअरी. रेंट थेअरी ऑफ प्रॉफिट फ्रान्सिस जे वॉकर. वेज थेअरी ऑफ प्रॉफिट तौसिंग अँड डावेनपोर्ट. मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी थेअरी of profit Marshall Alfred. Dynamic theory of the profit J.B. Clark. डायनॅमिक थिअरी ऑफ प्रॉफिटचं विश्लेषण कोणी केलं? विश्लेषण फ्रँकने केला. पण डायनॅमिक थिअरी ऑफ प्रॉफिटचा जनक कोण आहे? गडबड झाली. तर डायनॅमिक थिअरी ऑफ प्रॉफिटचं विश्लेषण
फ्रँक एच नाईटने केलेला आहे. आणि इथं क्लार्कचा ह्याचा काही संबंध नाही, क्लार्कची थिरीच नाही. आता दुसरी गोष्ट, रिस्क थिअरी ऑफ द प्रॉफिट, एफ डब्ल्यू हावले. रिस्क थिअरी ऑफ प्रॉफिट, एफ डब्ल्यू हावले. आणि एन अनसर्टनिटी बिअरिंग थिअरी ऑफ प्रॉफिट, एफ फ्रँक एच क्निट, KNIT. अनसर्टनिटी बिअरिंग थिअरी ऑफ प्रॉफिट, प्रोफेसर फ्रँक एच क्निट. आणि 11 नंबर आहे इनोव्हेशन थिअरी ऑफ प्रॉफिट, स्क्यूमफिटर, प्रोफेसर स्क्यूमफिटर. इनोव्हेशन थिअरी ऑफ प्रॉफिट, स्क्यूमफिटर. आणि 12 नंबर आहे मॉडर्न थिअरी ऑफ प्रॉफिट, प्रोफेसर स्क्यूमफिटर असे लिहिले, डॉट डॉट केलेले खाली. मी ह्याच्यात उत्तर काही चेंज होऊ शकते, बघूया नंतर आपण. मॉडर्न थिअरी ऑफ प्रॉफिटला स्क्यूमफिटर हे उत्तर लिहिलेलं आहे, बरोबर आहे किंवा नाही आपल्याला चेक करायचे. लॉ ऑफ डिमांड अँड सप्लाय, अल्फ्रेड मार्शल, ब्रिटिश इकॉनॉमिस्ट आहे. हे सारे 13च्या 13 प्रश्न जे आहेत ना, त्याला पाठच करावं लागेल. रिकार्डियन थिअरी, डेव्हिड रिकार्डियन. झिरो रेंट थिअरी, रिकार्डियन. मॉडर्न रेंट थिअरी, स्कॅरसिटी रेंट थिअरी. रेंट थिअरी ऑफ प्रॉफिट, फ्रान्सिस वॉकर. वेज थिअरी ऑफ प्रॉफिट, तौसिंग अँड डेव्हनपोर्ट. मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी थिअरी, प्रोफेसर मार्शल अल्फ्रेड. डायनॅमिक थिअरी ऑफ प्रॉफिट, JB क्लार्क. डायनॅमिक थिअरी ऑफ प्रॉफिटचं विश्लेषण कोण केलं त्याच्यामध्ये, तर फ्रँक एच नाईटने केला. त्याच्यामध्ये हे केला, कॉमेंट्स केला. 9 नंबर रिस्क थिअरी ऑफ प्रॉफिट, FW हावले. अनसर्टनिटी बिअरिंग थिअरी, प्रोफेसर फ्रँक एच नाईट. इनोव्हेशन थिअरी ऑफ द प्रॉफिट, स्क्यूमफिटर. मॉडर्न थिअरी ऑफ प्रॉफिट, स्क्यूमफिटर. हे डॉटेड लाईन केलं, याच्यात बरोबर किंवा चूक बघूया आपण. लॉ ऑफ डिमांड अँड सप्लाय, अल्फ्रेड मार्शल. एवढ्या थिअरी बघितल्यानंतर आणि आपले हे 25 ते 60 61 पर्यंतचे प्रश्न इथं संपलेले आहेत. आणि 70 ते 61 ते 70 पर्यंतचे प्रश्न तशा क्लिपमध्ये आहेत, जिचा आवाज चांगला आहे. ही क्लिप आपण इथं स्टॉप करूया. धन्यवाद.